पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यातील भावे हायस्कूल जवळ मोठा अपघात झालाय। कारनं तब्बल 12 जणांना उडवलंय। सर्व 12 जण हे एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळतेय। तर टपरीवर चहा पिण्यासाठी हे विद्यार्थी थांबले होते, त्यावेळी हा भीषण अपघात झालाय। तर सर्वच विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या सदाशिव पेठेत ही अपघाताची घटना घडली आहे। पुण्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। भावे हायस्कूल जवळ चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना एका कारनं उडवलंय। तब्बल 12 जणांना कारनं उडवलेलं आहे। विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सर्व 12 जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याचं कळतंय। तर पुण्यामध्ये भावे हायस्कूल जवळ अर्थात सदाशिव पेठेतील मध्यवर्ती भागामध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे। सर्वच विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, मध्यवर्ती ठिकाणी सदाशिव पेठेमध्ये हा अपघात झालेला आहे, नेमकं काय घडलंय? विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे? सध्या विद्यार्थ्यांना संचिती हॉस्पिटल आणि मोडक हॉस्पिटलमध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या भावे हायस्कूलच्या जवळ एमपीएससी करणारे विद्यार्थी याच्यामध्ये असल्याची माहिती मिळते। खरं तर संध्याकाळच्या वेळेस चहाच्या टपरीवरती विद्यार्थी जे आहेत ते चहा पित होते। मात्र हिंदाई ओरा कार जी आहे त्या ओरा कारनं जवळपास 12 जणांना उडवल्याची माहिती आहे। या सध्या जखमींवरती मोडक आणि संचित रुग्णालयामध्ये जे आहे ते भरती करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। या संदर्भातली आणखी काही माहिती जी आहे ती थोड्या वेळात आपल्याला प्राप्त होईल। मात्र पुण्यासारख्या शहरामध्ये आपण पाहतोय की सातत्यानं याआधी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या मोठ्या प्रमाणावरती घटना घडलेल्या होत्या। मात्र आजचा झालेला अपघात जो आहे तो नक्की कशामुळे झाला याची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही। मात्र सध्या पोलीस जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। जवळपास 12 विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळते। पुण्यातलं भावे हायस्कूल हे खरं तर मध्यवर्ती ठिकाण आहे आणि सदाशिव पेठेसारख्याच ठिकाणी अशा पद्धतीनं घटना होणं त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। मात्र झालेला अपघात नक्की कशामुळे झालेला आहे याची माहिती काही वेळामध्ये स्पष्ट होईल। मात्र जवळपास 12 जण याच्यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते आणि जखमींवरती संचित आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झाले। नक्कीच प्रदीप, मात्र ज्या कारने उडवलं त्याचा चालक पळून गेलेला आहे की तो पोलिसांच्या हाती सापडला, या संदर्भात काही अपडेट्स कळालेत का? सागर, सध्या पोलीस जे आहे ते घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। मात्र कदाचित थोड्या वेळानंतर या सगळ्या घटनेची माहिती जी आहे ती सुद्धा पोलिसांकडून दिली जाईल। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते याच्यामध्ये हिंदाई ओरा कार जे आहे ते असल्याची माहिती मिळते। हे सगळे एमपीएससीचे विद्यार्थी होते। आपल्याला माहिती आहे की पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये एमपीएससी विद्यार्थी जे आहेत ते अभ्यासासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येत असतात आणि सदाशिव पेठेसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती क्लास चालक आहेत। त्याचबरोबर क्लासेस जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती चालतात। त्यामुळे विद्यार्थ्यांचा राबता जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये असतो। मात्र एमपीएससीचे विद्यार्थी आणि त्याची संख्या जी आहे त्याचा निश्चित आकडा अजूनपर्यंत कळू शकलेला नाही। मात्र प्राथमिक जी माहिती मिळते 12 जणांच्या याच्यामध्ये समावेश आहे आणि पोलिसांकडून अधिकची माहिती थोड्या वेळात दिली जाईल। नक्कीच प्रदीप, त्यामुळे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद या माहितीसाठी।